कन्सेप्ट आहे असोसिएट मेंबरचा. असोसिएट मेंबरचा जो कन्सेप्ट आहे तो पूर्वी त्याची क्लॅरिटी नव्हती. म्हणजे असोसिएट मेंबर ऍक्ट काहीतरी सांगत होता, महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट सांगत होते, त्यानंतर मग बायलॉस काहीतरी वेगळं सांगत होते, आणि या दोघांमध्ये संभ्रम चालू होतं. त्याप्रमाणे ऑर्डर्सही काही वेगवेगळे येत होते. मग अशा तऱ्हेने वेगवेगळा संभ्रम असल्यामुळे तो संभ्रम दूर करणं हे लेजिस्लेचरचं काम आहे. आणि म्हणून लेजिस्लेचरने यावेळेला असोसिएट मेंबरची डेफिनेशन जी आहे ती क्लॅरिफाय केलेली आहे. मग सेक्शन 154B-1 सबक्लॉज 18 मध्ये असोसिएट मेंबरची डेफिनेशन देखील दिलेली आहे. मग असोसिएट मेंबर म्हणजे कोण, कोण कोण होऊ शकतं? जो ओरिजिनल मेंबर असेल त्याचा समजा हजबंड किंवा वाईफ हे असोसिएट मेंबर होऊ शकतात, किंवा त्याचे फादर मदर हे असोसिएट मेंबर होऊ शकतात, किंवा त्याची सन डॉटर नेफ्यू नीज हे असोसिएट मेंबर होऊ शकतात, ब्रदर सिस्टर हे असोसिएट मेंबर होऊ शकतात, किंवा डॉटर इन लॉ आणि सन इन लॉ. ह्या सर्व जे मेंबर्स आहेत असे 12 मेंबर्स दिलेले आहेत. या 12 प्रकारचे जे फॅमिली मेंबर्स आहेत हे असोसिएट मेंबर होऊ शकतात. पण मग हे असोसिएट मेंबर होऊन हे लोक करणार काय? मग ह्यांचं कार्य असं आहे टू एन्जॉय द राईट्स अँड ड्युटीज ऑफ द ओरिजिनल मेंबर. म्हणजे थोडक्यात त्यांचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काम करण्यासाठी आपण आलेलो आहोत. मग हा कन्सेप्ट आला कशासाठी असोसिएट मेंबरचा? तर मग 1990-91 मध्ये ज्यावेळेला रिडेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी सुरू झाल्या होत्या आणि तो ऍक्टिव्ह नॉन ऍक्टिव्ह मेंबरचा कन्सेप्ट त्यावेळेला होता जो आता काढलेला आहे कायद्याने. मग ते ऍक्टिव्ह नॉन ऍक्टिव्हच्या मेंबरच्या कन्सेप्टमध्ये जे वयोवृद्ध ओरिजिनल मेंबर होते त्यांना सोसायटीमध्ये सोसायटीच्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये त्या अफेअर्स मध्ये पार्टिसिपेट करणं शक्य नसायचं, किंवा काही मेंबर्स जे बाहेर परदेशी असायचे त्यांना त्या मीटिंग मध्ये सहभाग करून त्याच्यामध्ये त्याच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पज मध्ये सहभाग करणं हे शक्य नसायचं. मग इन दॅट केस त्या कन्सेप्टसाठी असोसिएट मेंबरचा कन्सेप्ट जो आहे तो आलेला आहे. मग इकडे असोसिएट मेंबरचा कन्सेप्ट काय सांगतो की आपल्या अशा या 12 नावं दिल्यापैकी कुठल्याही फॅमिली मेंबरला आपण एक असोसिएट मेंबर प्रदान करू शकतो. समजा आपण वयोवृद्ध आहोत तर आपण आपल्या सनला किंवा आपल्या डॉटरला, आपण वाईफला असं आपण असोसिएट मेंबर करू शकतो. आणि मग ते लोक आपली जी राईट्स ड्युटी आहे ते त्या तिथे मध्ये ते एन्जॉय करणार. मग राईट्स ड्युटी कुठले एन्जॉय करणार? तर मीटिंग मध्ये सहभाग करणं, मीटिंग मध्ये वोटिंग करणं, इव्हन इलेक्शन कंटेस्ट करणं, हे सर्व अधिकार जे आहेत ते लोक उपभोगणार. आणि ड्युटीज पण ते लोक उपभोगणार, जसे की त्यांना ड्युटीज ज्या दिलेल्या आहेत बायलॉजनी त्या सर्व ड्युटीजचं देखील ते लोकांनी पालन करायचं आहे. ह्याच्या वतीने ह्याला आपण बोलतो असोसिएट मेंबर. दोघांमध्ये फरक काय? असोसिएट मेंबर आणि जॉईंट मेंबर मध्ये मेजर डिफरन्स आहे टायटलचा. आपण जो मगाशी कन्सेप्ट बघितला की प्रत्येक ओनर हा मेंबर पाहिजे, मग तो जो कन्सेप्ट आहे ओनरशिपचा तो असोसिएट मेंबर मध्ये मिसिंग आहे. जॉईंट मेंबर मध्ये ओनरशिप कन्सेप्ट आपल्याला दिसतो. म्हणजे ज्याचं टायटल मध्ये नाव आहे तो मेंबर, तो असा व्यक्ती जो आहे तो असोसिएट मेंबर होऊ शकतो का? तर नाही होऊ शकत असं म्हणता येणार नाही, कारण तो फॅमिलीच्या डेफिनेशन मध्ये आलेला आहे. पण त्याला आपण ऑलरेडी जॉईंट मेंबर मध्ये घेतलेला आहे म्हणून त्याला आपण जॉईंट मेंबर असं बोलतो. आणि जो टायटल मध्ये नाही आहे त्याला देखील आपल्याला मेंबर करता येतं, पण त्याला आपण बोलतो असोसिएट मेंबर. अजून एक फरक काय आहे जॉईंट मेंबर आणि असोसिएट मेंबर मध्ये? जॉईंट मेंबरचं नाव जे आहे ते आपण शेअर सर्टिफिकेट मध्ये इनकॉर्पोरेट केलेलं आहे. हुज नेम स्टँड फर्स्ट, हुज नेम डज नॉट स्टँड फर्स्ट इन द शेअर सर्टिफिकेट असं आपण म्हटलेलं आहे. इकडे काय म्हटलेलं आहे असोसिएट मेंबरला? हुज नेम डज नॉट स्टँड इन द शेअर सर्टिफिकेट. असोसिएट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेट मध्ये टाकायचं नाही असं सेक्शन 154B-1 सबक्लॉज 18 मध्ये सांगितलेलं आहे. असोसिएट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेट मध्ये इनकॉर्पोरेट करायचं नाही.